मोठं पॅकेज, स्वतःचं घर, आलिशान कार, परदेश प्रवास आणि आर्थिक सुरक्षितता. आजच्या तरुणांची स्वप्न मोठी आहेत, पण ही स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीत त्यांना दर महिन्याला EMI, एज्युकेशन लोन, वाढती महागाई, महागडं शहरातील जीवन आणि करिअर मधील असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी आतून अनेक तरुण आर्थिक तणावाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. हीच परिस्थिती आता केवळ आर्थिक समस्या राहिलेली नसून ती मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही गंभीर फटका देत असल्याचं एका नव्या अहवालातून समोर आलं आहे. या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया 25 ते 35 वयोगटातील तरुण कर्जाच्या विकड्यात अडकत चाललाय. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. मंडळी, आजचा तरुण नोकरी करतोय, चांगला पगार कमवतोय, सोशल मीडियावर त्याचं आयुष्य पाहिलं तर सगळं काही परफेक्ट वाटतं. पण या चमकदार आयुष्यामागचं वास्तव मात्र खूप वेगळं आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच बँक खात्यात पगार जमा होतो आणि काही दिवसातच एज्युकेशन लोनचा EMI, होम लोन, कार लोन, क्रेडिट कार्डची बिलं, घर भाडं आणि इतर खर्च यामध्ये तो संपून जातो. उरते ती फक्त पुढच्या महिन्याच्या पगाराची वाट पाहणारी धावपळ आणि त्यातून निर्माण होणारा प्रचंड मानसिक ताण. ही परिस्थिती केवळ काही मोजक्या तरुणांची नाही, देशभरातील शहरी भागात राहणाऱ्या लाखो तरुणांचं हे वास्तव असल्याचं एका नव्या अहवालातून समोर आलं आहे. मणिपाल, सिग्ना हेल्थ इन्शुरन्स आणि युगो इंडिया यांनी तयार केलेल्या इंडिया हेल्थ QTN 2026 या अहवालात 16 शहरांमधील 2600 नागरिकांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे 25 ते 34 वयोगटातील तरुण आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक अडचणीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या वयोगटाचा आर्थिक आरोग्याचा स्कोर अवघा 59 आहे, जो सर्व वयोगटांमध्ये सर्वात कमी आहे. म्हणजेच करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुणांवर आर्थिक ताण सर्वाधिक असल्याचं या आकडेवारीतून दिसून येतं. पण नेमकं असं का होतं? यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज. अनेक तरुण करिअर सुरू होण्यापूर्वीच लाखो रुपयांच्या एज्युकेशन लोन खाली असतात. नोकरी लागल्यानंतर पगाराचा मोठा हिस्सा EMI मध्येच जातो. त्यानंतर स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न, त्यासाठी होम लोन, वाहनासाठी कार लोन आणि गरजा भागवण्यासाठी क्रेडिट कार्ड, अशा अनेक आर्थिक जबाबदाऱ्या एकाच वेळी वाढत जातात. यातच मोठ्या शहरांमधील वाढती महागाई, घर भाडे, दैनंदिन खर्च आणि भविष्याची असुरक्षितता या गोष्टी वेगळ्याच. अनेक तरुणांना स्वतःचं भविष्य घडवतानाच आई वडिलांची जबाबदारीही सांभाळावी लागते. त्यामुळे आर्थिक ताण आणखी वाढतो. याशिवाय सोशल मीडियाचाही या सगळ्यामध्ये मोठा वाटा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इतरांचं आलिशान आयुष्य, महागड्या गाड्या, परदेश दौरे आणि लक्झरी लाईफस्टाईल पाहून अनेक जण नकळत स्वतःची तुलना करू लागतात. तीच जीवनशैली जगण्याच्या प्रयत्नात अनावश्यक खर्च वाढतो आणि अनेकदा कर्जही घ्यावं लागतं. अहवालातील आणखी एक धक्कादायक निष्कर्ष म्हणजे 41% शहरी भारतीयांनी आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याची धडपड हाच त्यांच्या तणावाचा सर्वात मोठा स्रोत असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे जास्त पैसे कमवण्यासाठी जास्त मेहनत, जास्त मेहनतीमुळे वाढलेला तणाव आणि त्या तणावाचा थेट परिणाम आरोग्यावर. यालाच अहवालात हेल्थ डेट ट्रॅप असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच आर्थिक स्थैर्यासाठी धावपळ करायची, त्या धावपळीमुळे आरोग्य बिघडायचं, आरोग्य सुधारण्यासाठी पुन्हा जास्त खर्च करायला लागायचा आणि त्यामुळे आर्थिक ताण आणखी वाढायचा. हे दुष्टचक्र अनेकांच्या आयुष्यात सुरूच असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. इतकंच नाही तर 36% लोकांनी हेल्दी फूड, न्यूट्रिशन सप्लिमेंट आणि नियमित हेल्थ चेकअपसाठी होणारा खर्चही आर्थिक ओझं वाढवत असल्याचं सांगितलं. तर 40% नागरिकांनी मानसिक तणावाचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर होत असल्याचं मान्य केलं आहे. या अहवालातून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. आर्थिक यश मिळवणं महत्त्वाचं आहेच, पण त्या शर्यतीत स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हरवू नये हे त्याहून महत्त्वाचं आहे. कारण कर्जाचे हप्ते कधीतरी संपतात, पण सततचा ताण जर आयुष्याचा भाग बनला तर त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागू शकते. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.